परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये. आणि मी आता परत पूर्तता करतोय आपल्या लासलगावला चाललोय मी आता परत. तर मी आता निघतोय घरून. फक्त कुठं चाललो मी आता परत लासलगाव चाललो रेल्वेने. हे बाई हिला सगळ्यांनी मिस करता बरं का. बाय गाईस. बाय गाईस करते. आत्ता साहेब बसलेलं आहे आत्ताला आणि आप्पा शेंडू आप्पा इकडे बाहेर काय करणार. हाय. चलो गाईस सावकाश जा. पाहू आपण पण काय होतं ते. जास्त ब्लॉक करू नका. पायी परत स्टेशनवरती. आणि मी आता पूर्तता करतो नाही का लासलगावला येतोय मी परत आजच. ते म्हटलं गेला आणि लगेच लासलगाव रिटर्न येतोय. आता रिटर्न यावं लागतं कॉलेज पण आहे मला त्याच्यामुळं. तर मित्रांनो आपण परत आता रिक्षाचा सफर कर चाललोय नगर जवळला स्टेशनवरती. लासलगाव यासाठी चाललोय आता मी परत नगर जवळ. मित्रांनो आपला नगर जवळचा रेल्वे स्टेशन नाही का. काल दाखवण्यात नाही आला मला तुम्हाला. अरे पहिला जर तुम्ही चाळीसगावला आले ना तर चाळीसगावच्या स्टेशनवरचे वडे खाल्ल्याशिवाय ना कुठे जाऊ नका बरं का. मी असं तुम्हाला सांगतो कारण की एकदम भारी क्वालिटी आणि क्वांटिटी भेटते. मित्रांनो आता जे आहे वडे झालेले गाडी इथं थांबलेली साईडला टाकून दिलेली कारण की फास्ट गाडी काढायची चाळीसगाववरून. त्याच्यामुळे आमची गाडीची आहे बाजूला टाकून दिली बाई. इंजिन लोक पायलटमध्ये बसलेले आणि बाई आपला गाडी थांबलेली. पासून जागा भेटलेली. आता थोड्याच वेळात मनमाड येईल आणि मनमाड नंतर आपल्या गावचा स्टॉप आहे म्हणजे लासलगाव. पुढचं दर्शन आपलं लासलगाव. तुम्हाला आपण मागच्या ब्लॉगमध्ये आपला आमचा हमसव आहे हमसव बाई कोणी येऊन माझी अवस्था बा. हा मी आलो आता लासलगावला. ही रेल्वे मला मार्केटला दौडायचे. हे बाय उचलून पाय बा दोन आले आम्हाला आमची गाडी घेऊन. तर हे बा मित्रांनो आता आपला पाटील भेटलेला म्हणजे आपला घोडा आता माझ्या हातात भेटला. मित्राला सोडलं घरी. आता चाललो गावातून घरी परत नाही का. पाटील चालला घरी आलेलं मित्रांनो. आणि आता जेवायला पण बसतो. भूक लागली खूप. हे आपली बाजरी आणली टी व्ही आणि आजी आवांचे जेवण करता. आता मी आता जेवायला बसतोय आणि जेवण करतोय. आणि मी ना आत्ताच पेरू आणला खायला. तुम्ही पण खा पेरू. मी पण खातो आणि मी पण जेवण करतो. चला बघू पुढे मग आमच्या घरी. आता जेवण पण झालंय आणि आता मी झोपतोय. खूप झोप येते आता. झोपायचं म्हणा अंग दुखतंय म्हणा. चला आता मी पण झोपतो. झोप झाल्यानंतर काय दाखवतो तुम्हाला. झोपेतून उठलंय आणि आता चालला पाटील परत कामाला. काम आहे तिथं आहे. काल आपण बाजरी आणली ती बाजरी जी आहे ती दळण करायला चाललं. आता घेऊन जातो. तर चलो चला काय आपण चालला आता पैसे भरायला. परत दळण टाकून दिलेले आता पैसे भरायचे. माझा घोडा आणि हा पाटील दोघं चालले आता पैसे भरायला. पैसे काही जास्त नाही मित्रांनो. आता जे आहे असं खूप मोठा लॉस झाला. आपल्या घोडाचा टायर पंक्चर होऊन गेला. ते काय म्हणते त्याला पंक्चर म्हणतो डायरेक्ट फुटलंय.
तेव्हा डायरेक्ट इथं डायरेक्ट फुटून गेलेलं आहे मध्ये होल सारखं पडलेलं आहे. काय आम्हाला दे ना थोडंसं अवघडच काम होईल दिसणं माझं. टायर फुटलं आणि गाडीचं टायर घ्यायला परत आम्हाला यावं लागलं बा. जिथं फुटलं तिथंच घ्यायला आलो परत पुढं. आता किती जातो खर्च लागला लचन लागला आता मोकार असं तुमच्याकडे मला पाठवून द्यावा का. मित्रांनो आता 2-1 टायर पण आणलेलं आहे. गाडीची फिटिंग टायर काढायचं काम चालू आहे आता. पहिलं झालं आपल्या गाडीचं काम चालू आहे. टायर काढायचं आणि दुसरा टायर चेंज करायचं काम चालू आहे आता. काय मित्रांनो आता घोडा होतोय रेडी. घोड्याचं मस्त वगैरे टायर मेर चेंज झालेले आहे. टोप पण टाकलेलं आहे. या बाईकडे जुनं टायर जुने टायर मेर आहे नाही का. परत एकदा टायर लावलेलं आहे. ते विड्या कोणता माहिती का MRF कंपनीचं आहे. हे बघा MRFचा टायर लावलेला आहे आता गाडीला. मी टायर मेर सगळं बदलून आलेलं आहे घरी आता झालं. आता जेवायला बसतोय आणि मी ना आजचा ब्लॉग जो आहे तो ह्याच ठिकाणी एंड करत आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर ना चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. बाय बाय गाईज.